नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राज्यातील शेतकऱ्यांना 2025च्या खरीप पिकण्यासंदर्भात अतिशय आनंदाची एक गुड न्यूज आता राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून फायनली आता इथे समोर आले. बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षित आहे. बऱ्याच दिवसांनी शेतकऱ्यांचे प्रश्न होते की कधीपर्यंत पिकण्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहे. याच्या संबंधीची जे की कृषी मंत्र्यांनी तारीख दिली होती की 20 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पिकमा जमा होईल किंवा 15 मार्चपासून इथं वाटप सुरू होणार आहे. परंतु मेन प्रश्न होता ज्यावेळेस शेतकरी PMFBY या वेबसाईटवरती जायचे आणि आपलं स्वतःचं पिकम्याचं स्टेटस चेक करायचं, आपला पिकम्याची रक्कम इथे कॅल्क्युलेट झाली की नाही आणि त्याच्यावरती तिथे जायचं. तिथे कोणताही डाटा तिथे शो होत नव्हता, तर कोणताही डाटा त्यांना काहीच तिथे दिसत नव्हतं. परंतु अखेर फायनली आता जे आहे की प्रधानमंत्री फसल पीक विमा योजना PMFBY या ऑफिशियल शासनाच्या जे की कृषी विभागाच्या जे पिकम्याची जी ऑफिशियल साईट आहे याच्यावरती आता शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशनची प्रोसेस इथे दिसायला सुरुवात झाली. त्याच्या माध्यमातून त्यांच्या कोणत्या पिकाचं कॅल्क्युलेशन झालं, किती रक्कम त्यांच्या पिकासाठी शासनाच्या माध्यमातून निर्धारित करण्यात आली आणि ती किती मंजूर झाली, हे सर्व काही डाटा आता इथे दिसायला सुरुवात झाला आहे. दिनांक 19 मार्चपासून हा डाटा इथे दिसायला सुरुवात झाला आहे मित्रांनो. आणि याची प्रोसेस ही जी की 16 मार्चपासून अंतिम टप्प्यात होती. याच्या अगोदर शेतकरी बरेचदा हे सर्व काही कॅल्क्युलेशनची प्रोसेस चेक करायचे, परंतु तिथे काही दिसायचं नाही. आणि याच्यावरती जे की कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की काही त्रुटी होती, त्याच्या माध्यमातून सर्व काही क्लिअर होताच पोर्टल हे सुरळीतपणे काम करेल. आता अखेर फायनली शेतकरी सर्व जर कधी तुम्ही स्वतःचा तुमचा जर कधी सर्व काही आधार जो नंबर आहे आणि तुमचा मोबाईल नंबर आहे, आधार कार्डशी लिंक जे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर डीबीटीला लिंक असलेला नंबर, तर जर कधी तुम्ही तिथे त्या वेबसाईटवरती सबमिट केला किंवा टाकला PMFBY वरती लॉग इन केलं फार्मर म्हणून, तर तुमचं नक्कीच तिथे स्टेटस दिसेल. आता रिटर्न येऊया आपल्या टॉपिककडे, मुद्द्याकडे. आता पिकम्याचं काय अपडेट आहे, तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की हे सर्व की कॅल्क्युलेशनची प्रोसेस आहे पिकम्याची ते पूर्ण झालेली आहे. अद्याप काही जिल्हे बाकी आहेत, त्यांची आता 1-2 दिवसात किंवा 22 ते 25 मार्चच्या अगोदरच होऊन जाईल अशी माहिती सध्या आहे, किंवा तोपर्यंत होऊन जाईल. कारण की आता जवळपास शेतकऱ्यांना 25 ते 26 जिल्ह्यातील जे आहे की पिकमा कॅल्क्युलेशन 2025ची प्रोसेस ही पूर्ण झाली. आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये हेच प्रश्न आहे की आमच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत. तर स्वतः तुम्ही तुमचं सर्व काही बघू शकता शेतकऱ्यांना. जर कधी PMFBY वरती जायचं, त्या वेबसाईटवरती गेलं प्रधानमंत्री फसल पीक विमा, तिथे आपलं सर्व काही शेतकऱ्यांना लॉग इन करायचं आणि तुमचं सर्व काही स्टेटस तिथे क्लिअरली दिसून जाईल. त्याच्यातून तुमची किती रक्कम तुमच्यासाठी पिकाची हेक्टरी किती दिली, किती गुंठा तुम्हाला प्रति गुंठा किती भेटली, या संबंधीची सर्व काही माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल. तरी देखील सांगू शकतो तर जे 17,000 रुपये मिळणार होते, हे असं तिथे शेतकरी 17,000 रुपये नाही, प्रत्येकी जे की मका, सोयाबीन, उडीद, मूग, बाजरी, त्याचबरोबर कापूस, तूर या इत्यादी पिकासाठी शेतकरी हा पीक विम्याचं आणि सर्व कॅल्क्युलेशन तिथे दिसायला सुरुवात झाली आहे. तुमच्या खात्यामध्ये प्रति हेक्टर जे की 8 ते 10,000 रुपयाप्रमाणे या पीक विम्याचं वाटप इथे होणार आहे. आता वाटपाची प्रोसेस शेतकरी तुमच्या खात्यामध्ये पैसे जवळपास 25 मार्च ते 30 मार्च 2026 पर्यंत सर्व काही पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये आता इथे येऊन जाईल आणि सर्व काही तुमच्या सर्व ते बँक अकाउंटला येऊन जाईल, जे की तुम्ही विड्रॉ सक्सेसफुली तिथे करू शकाल. सरळ सांगायचं झालं शेतकरी मित्रांनो, तर 25 मार्च 2026 पर्यंत सर्व शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशनची प्रोसेस पूर्ण होऊन जाणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये 30 मार्च 2026 पर्यंत 2025चा जो काही खरीप पीक विमा शेतकऱ्यांना तुमच्यासाठी तुमच्या कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून मंजूर झाला तुमच्या खात्यात इथे येऊन जाईल. तर हेच एक महत्त्वाचा सबडेट होतं, मला आपल्यासोबत शेअर करा. पुढील माहिती पूर्ण वाटली असेल तर पुढील असल्याचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब तुम्ही करू शकता. खूप खूप धन्यवाद.